नमस्कार. तर पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दामिनी मारुती मामाला विचारते की कुठे निघाला आहेस आणि पिशवीमध्ये काय आहे. तेव्हा मारुती मामा सांगतात की आदित्य बाबांना गाडीची चावी द्यायला चाललोय आणि पारू कार्यक्रमाला जाणार आहे ना, तिच्यासाठी काही सामान आणलं आहे ते आहे या पिशवीमध्ये. आता दामिनी ओरडू म्हणते की तुला एवढ्या वेळा समजावून सांगितलं की अक्कल नाही आहे का तुला सांगितलं होतं ना आगीच्या शेजारी लोणी ठेवलं तर ते वितळतं. एक वयात आलेला मुलगा आणि एक वयात आलेली मुलगी कधीही फक्त मित्र असू शकत नाही, कळतंय ना तुला. आणि वैतागून म्हणते की तू माझं कष्ट का वाया घालवतोय, तुला कळत कसं नाही. मारुती मामा घाबरत म्हणतात की मॅडम तसं नाही आहे, पण काय आहे ना पारू, माझी मुलगी आहे, माझे संस्कार आहेत तिच्यावर, मग तिच्यावर अविश्वास कसा दाखवणार. आणि काय झालं, आदित्य बाबा घरी परवानगी मागायला आले होते, मग त्यांना नाही कसं म्हणणार, मालक आहेत ते. दामिनी म्हणते की मग मी कोण आहे, मी या घरातली सून आहे, मग मी सुद्धा मालकीन आहे ना तुझी, मग माझ्या शब्दाला किंमत नाही आहे का. मारुती मामा म्हणतात तसं नाही आहे, पण आदित्य बाबांचं जरा वेगळं आहे. दामिनी मारुती मामाला घाबरत म्हणते की मारुती, अरे धोका लक्षात घे, पारू वयात आलेली मुलगी आहे, तरीही सतत ती तिच्या मालकाबरोबर फिरते, लोक काय बोलतात याचा विचार केला आहेस का तू ना एक लक्षात ठेव, तू तुझ्या पोरीच्या लग्नाची स्वप्न बघायचं सोडून दे. ही जर सतत अशी आदित्य बरोबर फिरत असेल ना, तर कुठल्या चांगल्या घरातला मुलगा तिच्याबरोबर लग्न करणार आहे, तिचं नाही होणार लग्न. आणि मी हे सगळं ना तुझ्या काळजीपोटी बोलते आहे, तू जरा विचार कर याचा. आता मारुती मामा म्हणतात की सगळं बरोबर आहे, पण पारूचं लग्न होणार नाही असं कसं म्हणता तुम्ही. मी मध्ये महाराजांकडे जाऊन आलो आहे, त्यांनी पारूची गृहशांती करायला सांगितले, मी परत त्यांच्याकडे जाऊन बघून येतो काय म्हणतात ते, तुम्ही काळजी करू नका असं म्हणून तो तिथून निघून जातात. आता दामिनी स्वतःशीच म्हणते हा कसा आहे, मला वाटायचं या घरात मी एकटीच मूर्ख आहे, पण नाही, हा पण असाच आहे. यानंतर रात्री आपण पाहतो की अनुष्का आदित्यच्या रूममध्ये येते. आदित्य तिला विचारतो की तू इथे कधी आलीस. अनुष्का सांगते की मी आत्ताच आले आहे आणि मी तुझी सगळी तयारी झाली का ते विचारायला आले होते, उद्या आपण सर्वेला जाणार आहोत ना. त्यावर आदित्य हसत म्हणतो की मला तयारी करायची गरजच नाही, माझी सगळी तयारी झाली आहे, कारण माझी सगळी बॅगसुद्धा भरून ठेवली आहे, त्यामुळे मी निवांत आहे. तितक्यात तिथे पारू आदित्यसाठी दूध घेऊन येते. ती टेबलवर दूध ठेवून तिथून लगेच जायला लागते. आदित्य तिला थांबवत म्हणतो काय झालं पारू, लगेच निघालीस. पारू विचारते की काय झालं मालक सर, काही काम होतं का. आदित्य तिला म्हणतो की काम नाही, पण तुझी सगळी तयारी झाली आहे ना, तू व्यवस्थित सगळं आवरून ठेव, आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे. तेव्हा पारू हो म्हणून तिथून निघून जाते. आदित्य हसत अनुष्काला म्हणतो कशी आहे नाही पारू, सगळ्यांना जीव लावायचा असतो तिला, सगळ्यांचं सगळं लक्षात असतं तिच्या, सगळं काही मन लावून करते आणि बदल्यात काही अपेक्षा नसते तिची, पण आज काहीतरी विचित्रच वागते ती, काहीतरी बिनसलं आहे तिचं वाटतं. पारूचं कौतुक ऐकून अनुष्काला खूप राग येत असतो आणि ती म्हणते ठीक आहे येते मग मी, गुड नाईट. तेव्हा आदित्यसुद्धा तिला गुड नाईट म्हणतो. अनुष्काचं अचानक लक्ष दरवाजाकडे जातं. अहिल्यादेवी दरवाजामध्ये उभ्या राहून या दोघांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा अनुष्का लगेच नाटक करत म्हणते आदित्य लगेच काय गुड नाईट, आणि ती पारूने आणलेलं दूध आदित्यला देत म्हणते की तू काही खाल्लं नाहीस ना, मग हे दूध घे बघू पिऊन आधी, आत्ताच्या आत्ता पी माझ्यासमोर, मला माहिती आहे तू नंतर पिणार नाहीस. असं म्हणून ती आदित्यला जबरदस्तीने दूध प्यायला सांगते. अहिल्यादेवी बाहेरून सर्व काही बघत असतात आणि अनुष्काला आदित्यची काळजी घेताना बघून त्या खूप खुश होतात आणि त्या आतमध्ये येतात आणि म्हणतात सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करत आहे. तेव्हा अनुष्का म्हणते नाही तसं काही नाही आहे, हवं तर मी येते नंतर, आणि खूप लेट होतोय ना मी येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. अहिल्यादेवी आदित्यला म्हणतात की माझ्या मुलातील हे गुण तर मला माहीतच नव्हते, म्हणजे कायम बिझी असणारा, मीटिंग करत असणारा माझा मुलगा एवढा रोमॅन्टिकसुद्धा आहे हे मला खरंच माहिती नव्हतं. तेव्हा आदित्य म्हणतो की आई प्लीज तू आता माझी मस्करी नको करू. अहिल्यादेवी म्हणतात की मस्करी नाही रे, मला माझ्या मुलाला नेहमी असं आनंदामध्ये बघायचं आहे आणि त्याने त्याच्या हक्काच्या व्यक्तीबरोबर मनसोक्त जगावं एवढंच वाटतं मला, आणि हीच माझी इच्छा होती. आणि अनुष्काला तुझी बायको म्हणून निवडण्याचा निर्णय चुकीचा नाही आहे हे आता मला पटलं आहे. आदित्य थोडासा लाजतो आणि तो अहिल्यादेवींना मिठी मारतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की मारुती मामा थोडे टेन्शनमध्ये असतात आणि ते स्वतःशीच म्हणतात की महाराज भेटले असते तर बरं झालं असतं, म्हणजे काहीतरी कळलं असतं की म्हणजे माझ्या पारूच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होऊन तिचं लग्न ठरेल आणि परत खूपच अस्वस्थ
होऊन स्वतःशीच म्हणतात की पण दामिनी मॅडम म्हणतात तसं माझ्या पारूच्या आयुष्यात फक्त बदनामी येईल का आणि तिला कायम या घरामध्ये नोकर बनून राहावं लागेल असं म्हणून ते खूप रडायला लागतात। तेव्हा तिथे पारू येते। मारुती मामा पारूला बघून पटकन डोळे पुसतात आणि आता पारू मारुती मामाजवळ बसून त्यांना मिठी मारते आणि विचारते की काय रे बाबा एवढा कसला विचार करतो आहेस, मला माहिती आहे तुला काळजी वाटते ना माझी। मारुती मामा म्हणतात अगं तरुण पोरीच्या बापाला काळजी असणारच ना। तेव्हा पारू विचारते की माझ्या बाबतीत कसली काळजी। मारुती मामा म्हणतात की पारू मी तुझं लग्न व्हावं म्हणून तुला इकडे आणले, तुला माहिती आहे ना मी तुझं लग्न जमावं म्हणून किती प्रयत्न केला ते, पण दोन्ही वेळेस लग्न होता होता मोडलं आहे। मला आता असं वाटते की मी बाप म्हणून कमी पडलो आहे, मला यश नाही आले त्याच्यामध्ये। आणि पारू तुला नोकर बनवण्यासाठी मी तुला इथे नव्हतं आणलं गं, तुझं लग्न जमावं म्हणून मी तुला इथे आणलं होतं, पण त्याच्यातसुद्धा मी कुचकामी ठरलो असं म्हणून ते खूप रडायला लागतात। तेव्हा पारू त्यांचे डोळे पुसत म्हणते की बा असं नको बोलू आणि म्हणते की हे बघ जगामधला सगळ्यात चांगला बाप आहेस तू। मला आईचा चेहरा आठवत नाही, मी फोटोमध्ये बघितला आहे ना तेवढंच, पण आई गेल्यानंतर प्रत्येक वेळी मला तुझ्यामध्ये आई दिसली, तुझा चेहरा म्हणजे आईचा चेहरा म्हणून माझ्या डोक्यात आहे। बा तू कायम आमच्यावर आईसारखी माया केली आहेस, एका बापाचं काळीज आणि आईचं मन एकत्रच दिसतं मला तुझ्यामध्ये। तुला नोकरीसाठी इकडे यावं लागलं पण तू तुझ्या पोरांवर चांगले संस्कार करायला कधीही कमी पडला नाहीस। तुझी पोरं जगासमोर ताठमानेनं उभी आहेत, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच बा, तू आहेस म्हणूनच आम्ही आहोत, तू नाहीस तर आमच्यासाठी सगळं जग शून्य आहे बा। मी देवाकडे एकच मागणं मागेल, मी जेव्हा जेव्हा कधी जन्म घेईल तेव्हा तेव्हा मला माझा बा म्हणून तूच हवा आहेस। ते दोघेही खूप इमोशनल झालेले असतात आणि एकमेकांना मिठी मारतात। पारू म्हणते बा राहिला प्रश्न मी नोकर असल्याचा, तुला माहिती आहे ना बा माझ्या देवी आईची किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करणं मला खूप आवडतं आणि हे सगळं करायला माझ्यावर कुणीही जबरदस्ती करत नाही आणि लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या बाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी। खरं सांगू का देवी आईने मला नोकर म्हणून कधीच बांधून ठेवलं नाही आणि म्हणूनच मी आज एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, इथपर्यंत पोहोचू शकले। आणि तरीसुद्धा तुला असं वाटतं का मी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये? हे बघ तुला काही शंका असेल, तुझं मनात काही असेल आणि तर मी जाणार नाही उद्याच्या कार्यक्रमाला, कारण कार्यक्रमापेक्षा मला माझा बा जास्त महत्त्वाचा आहे। कार्यक्रम काय आज आहेत आणि उद्या नाहीत, पण माझा बा आयुष्यभर माझ्यासोबत राहील। मारुती मामा रडत म्हणतात की कसं आहे ना पारू, आपण ना इमानाने जगणारी माणसं आहोत, या जगात माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त कोणावर विश्वास असेल ना माझा तर तो तुझ्यावर आहे। आणि आपण आत्तापर्यंत काय कमवलं आहे, इज्जत आणि विश्वास हेच कमवलं ना। आणि देवी आईसुद्धा तुला पोटच्या पोरीसारखं जीव लावतात आणि तुला आदित्य बाबासोबत पाठवावं असं म्हणून आदित्य बाबाच माझी परवानगी घ्यायला आले होते। अनुष्का मॅडमसुद्धा खूप त्यांच्याबरोबर जाणार आहेत आणि मोठ्या सुनबाई आहेत त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणतात की तू जा त्यांच्याबरोबर, म्हणून परत ते एकमेकांना मिठी मारतात। यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण सकाळी एकत्र जमलेले असतात, अहिल्यादेवी पूजा करत असतात, अहिल्यादेवी सर्वांना आरती देतात आता आणि अनुष्काला म्हणतात की अनुष्का आज तू आदित्यबरोबर पहिल्यांदा प्रवास करणार आहेस, मी आजपर्यंत आई म्हणून त्याची काळजी घेतली, म्हणजे इथून पुढे सुद्धा घेणारच आहे, पण तुम्ही जोडीदार म्हणून पहिल्यांदा एकत्र प्रवास करत आहात आणि मला असं वाटतं की हा प्रवास आणि इथून पुढचे सगळे प्रवास कायम लक्षात राहो। मग आदित्य सर्वांना नमस्कार करतो, अहिल्यादेवी सर्वांना प्रसाद देतात। आता प्रीतम आणि प्रियासुद्धा अहिल्यादेवींना नमस्कार करतात। मग सर्वजण प्रीतम आणि प्रियाची मस्करी करायला लागतात। श्रीकांत विचारतो की पण आपली दुसरी सेलिब्रिटी कुठे आहेत? तेव्हा दामिनी म्हणते की ही काय, मी इथेच उभी आहे। हे ऐकून सगळे हसायला लागतात। तेव्हा दामिनी म्हणते की मी सोडून या घरामध्ये दुसरी सेलिब्रिटी कोण आहे? श्रीकांत म्हणतो की पारू कुठे आहे? तेव्हा दामिनीला खूप राग येतो आणि ती स्वतःशीच म्हणते ही मोलकरीण सेलिब्रिटी, हे जरा जास्तच झालं ना। अनुष्काला सुद्धा पारूला सेलिब्रिटी बोलल्यामुळे राग येतो आणि ती खोटं हसत म्हणते की मी पारूला बघून येते असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते। तर दुसरीकडे आपण पाहतो की पारू आदित्यच्या रूममध्ये जास्वंदीचं फूल ठेवते आणि ती तिथून जायला लागते। तेव्हा तिला आदित्यचं बोलणं आठवतं। आदित्य अनुष्काला बोलत असतो की अनुष्का तू पारूशी कम्पेअर का करते स्वतःला? तू एक वेल सेटल्ड शिकलेली बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली कमी शिकलेली या घरामध्ये नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे। हे सगळं आठवून पारूला खूप वाईट वाटतं आणि ती स्वतःशीच म्हणते की सगळ्यांसाठी मी फक्त एक नोकर आहे आणि ती म्हणते की आदित्य सर असे का बोलले असतील, मी फक्त नोकर आहे, बाकी कोणीसुद्धा नाही आहे का मी त्यांच्यासाठी? मग त्यांच्याबरोबर
एवढे दिवस जे घालवले, तिकडे गावाकडे राहिलो, त्यांची एवढी सेवा केली, त्यांची एवढी काळजी घेतली, ते काय होतं मग? मी कामाचे पैसे घेते एवढंच दिसतं, त्यांना एवढा जीव लावते हे नाही का दिसत? आणि ती आदित्यचे शूज हातामध्ये घेऊन त्याच्याकडे बघत म्हणते की माझी अवस्थासुद्धा तुझ्यासारखीच आहे पायाखाली. फक्त तू तुझी जागा सोडली नाहीस, पण मी मात्र माझी जागा विसरले. पण आत्ता नाही, काही झालं तरी मी माझी जागा ओळखून राहील. माझ्या देवी आईची, माझ्या बाची, किर्लोस्कर कुटुंबियांची सेवा करायला आले होते मी, तेवढंच करेन माझी जागा ओळखून, असं म्हणून स्वतःचे डोळे पुसते. तितक्यात तिथे अनुष्का येते आणि ती पारूला विचारते की पारू, तू इथे काय करतेस? अनुष्काला बघून पारू थोडीशी दचकते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.